आणि पवन दादा भेटलेला आपल्या साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तन्मय कल्पेश पहाडे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी आता चाललो आहे म्हणजे शाळेवर आणि तिकडे जाऊया आपण. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण खूप ठिकाणी आज फिरणार आहोत, तर नक्की तुम्हाला ब्लॉगमध्ये खूप काही बघायला भेटणार आहे, तर नक्की कंटिन्यू. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर चला आता जाऊया आपण राईला जाऊन पण बघूया आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये काय चालू आहे ते. आणि आज आपण अभिनवमध्ये नाही गेलो कारण की आपलं कॉलेज संपलेलं आहे, त्या कारणामुळे. नाहीतर आपण आता अभिनवमध्येच असलो असतो. चला आता जाऊया. हे पहा मित्रांनो, इकडे पण खूप छान प्रकारे स्वातंत्र्य दिवस खूप छान प्रकारे सेलिब्रेट होत आहे. आणि योजना मॅडम पण स्पीच देत आहे खूप छान अशी. मित्रांनो, राईवरून मी थेट चाललो आता ते म्हणजेच भाटी, कारण की आज आहे रबर टुर्नामेंट आणि बाहेरून प्लेयर येणार आहेत. तर चला भेटूया सर्वांना. मित्रांनो, खूप जण आलेत, टेनिस क्रिकेटचे सम्राट आलेत सगळे काही. तर त्यांना भेटूया आपण आणि त्यांच्यासोबत जरा वेळ बोलूया, बघूया. आपण जास्तीत जास्त ग्राउंडच्या बद्दलच विचारतो कारण की आपलं आर के मोरव्याचं ग्राउंड खूपच छान आहे, त्या कारणामुळे दुसरं काय नाही. पवन पवन दादाला पण भेटूया. अरे भाई, तू त्याला घाबरतो भाई. आपलं गावचंच चॅनल आहे, मोरवा गावचंच चॅनल आहे. आणि पवन दादा भेटलेला आहे आपल्याला. पवन दादा, कसं वाटते गाव? एकदम हिरवगार, चांगलं वाटतं. चला जाऊया आता, सर्वांना भेटूया. मोहित पाटील आपल्या सोबत आहेत. चला टुर्नामेंट पाहूया. रॉयल वॉरियर्स. विकेट हो सकता है, हाथ से क्या छूट गया, बराबर से नजरे. और अब देखिए उनका फ्लूइड शॉट ऑफ द मॉर्निंग, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. ये उड़द घटोला. मित्रांनो, आपल्याला नेहमी एक जोडी ट्रेंडिंगला पाहायला भेटते आपल्या इंस्टाग्रामवर. मुलग्याची आणि पप्पाची जोडी, ओमकार देसाई आणि त्यांचा मुलगा. स्ट्राईकवर त्यांचा मुलगा खेळत आहे आणि ओमकार देसाई नॉन स्ट्राईकवर आहेत. तुम्ही पाहू शकता, आपल्याला ही जोडी नेहमी आपल्याला इंस्टाग्रामवर पाहायला भेटते. अँड सिक्स क्लासिक. मित्रांनो, मी जस्ट आता घरी जेवायला काय गेलो, पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे आपल्या भाटीचं. प्रेक्षक पाहू शकता तुम्ही, खूप प्रेक्षक आलेत मॅच पाहायसाठी, टुर्नामेंट पाहायसाठी. तर मित्रांनो, आपल्याला फायनली भेटले ते म्हणजे नितीन वारे सर आणि हरेश पांडे सर. सर, खूप छान असे तडके लागत आहेत मसाल्याचे. कधीपासून ऐकतोय सिक्सरला, चौकारला. काय बोलाल तुम्ही, संघ कसे खेळत आहेत सर्व काही? खूप छान. म्हणजे सिल्वर स्टारने ज्या पद्धतीने फाईट केलं, 110 धावा काढणं तेवढं सोपं नसते. इतर नवीन संघ पण आहेत, पण ही क्रिकेट आहे. रबर बॉल क्रिकेटचं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनिश्चितता. कुठलाही संघ कॉलर टाईट करून सांगू नाही शकत की ही स्पर्धा आम्हीच जिंकणार. आपण यावर्षी बघितलं, वायू 11 बोनकोडे जिंकले, कांधारी किंग्सला पण यश मिळालं, NP स्पोर्ट्स परी पॅकर्सला पण स्पर्धा जिंकण्याची संधी मिळाली. तर
स्पर्धा वेगवेगळे संघ जिंकतात आणि क्रिकेटसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की प्रत्येक संघाने 1-2 स्पर्धा जर जिंकल्या तर पॅकरचा इंटरेस्टसुद्धा राहतो, खर्च पण निघतो आणि संघ पण चालतो. तर मला असं वाटते की एक चांगली सिरीज सध्या रबर बॉल क्रिकेटमध्ये बघायला मिळते. आणि सर नितीन वारे सरची पण टीम आहे, त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? वारे साहेब जे पण करतात, मग ते टी शर्ट असो, ट्रॅक पॅन्ट असो, बिझनेस असो किंवा क्रिकेट असो, नितीन वारे म्हणजे कधी कधी ते आपण एखादा फिल्म स्टारला विचारतो ना की तुम्ही फिल्म स्टार झाले नसते तर काय झाले असते, तर मला असं वाटतं नितीन वारे हे क्रिकेटसाठीच या जगामध्ये आलेले आहेत. आणि ते जेव्हा या जगामध्ये आले असतील तेव्हा देवाने त्यांना सांगितलं असेल तथास्तू क्रिकेटची सेवा कर. आणि आज ज्या पद्धतीने ते सेवा करतायत, NP स्पोर्ट्स म्हटलं की क्वालिटी, आणि त्यांची स्वतःची स्पर्धा असते, एकही गालबोट न लागता स्पर्धा करतात. आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत यावर्षी मीरा भाईंदर बिग बॅश सीझन 3 साठी. नाईट टुर्नामेंट सर काय बोलाल? डे नाईट टुर्नामेंट आहे, मग काय एन्जॉयमेंट असणार आहे का नाही फुल? यावर्षी 16 टीमच्या व्यतिरिक्त ओपनचे 8 टीम असतात. थँक्यू सर, थँक्यू सो मच. राकेश प्रभूजी आणि दादा पण खूप लांबून आलाय. दादा काय बोलशील ग्राउंडबद्दल, काय बोलशील? ग्राउंड तर चांगलाच आहे हा ग्राउंड, कारण मागच्या वर्षी पण आलेलो, फर्स्ट टाइम बघितलेला. आता या टायमाला मजा येत आहे बॅटिंग करायला, बॅटिंग पण चांगली झाली आणि चांगलंच राहील की मीरा भाईंदर प्रीमियर लीगला पण चान्स भेटू, इकडे आयकॉन म्हणून आहे, ओपन टुर्नामेंटसाठी पण येऊ. अर्जुन आडेला फेस केला का तुम्ही? अजून फेस केला आहे. हां, कशी बॉलिंग वाटली त्यांची? बॉलिंग अजून मेहनत केली तर चांगला टाकेल, जोरात टाकेल. थँक्यू सो मच दादा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात, मला वाटतं 3 ब्लॉगर आपल्यामध्ये आहेत, तन्मय पाटील, प्रशांत गौऱ्या आणि कुशल कॅम्बॉय खुश. आणि याचं पेजचं नाव आहे प्रशांतचं, आणि तुझ्या पेजचं नाव आहे तन्मय पाटील ब्लॉग, कॅम्बॉय खुश 21. ओके. तर कसं वाटतं तुम्ही तिघं एकत्र आलायत? मला वाटत नाही कधी काय बोलतात ते ब्लॉगर तिघं एकदा मला वाटत नाही कुठे दिसले असे, कारण प्रत्येकाला आपल्या पेजची हे असते, काळजी असते. टुर्नामेंट असे होत असतात ना तर तिकडे यावं लागतं. आणि हा ग्राउंड बोलला तर एकच टुर्नामेंट आठवते ती म्हणजे मीरा भाईंदर बिग बॅश, आणि त्यांचे हेच ते ऑर्गनायझर बघू शकता मित्रांनो. आणि यांची टुर्नामेंटचे तुम्हाला ब्लॉग आपल्या भाऊच्या पेजवर नक्कीच बघायला मिळणार, म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धबाके एकदम. आणि आपण करतो ओके, बाय बाय. बनवतो ब्लॉग आपल्या बिग बॅचचा. बिग बॅचचे हे सगळे व्हिडिओ शूट असतात. सिक्स पब्लिक कॅच पकडायला. फरदीन काजीची भैया मेरे राखी का बंधन तुम निभाना, भैया मेरे राखी का बंधन तुम निभाना. हां ठीक आहे. पाठीमागचा कष्ट मित्रांनो पाहू शकता तुम्ही. मनीष दादा काय बोलशील दादा? बॅट बांधून मिळतील, या तुटलेल्या बॅट आहेत रिपेअर करून मिळतील. संपर्क साधा मोहित पाटील. आणि चला आता गोकुलाष्टमी येते, तर काय बोला जय मल्हार बद्दल? बघा, जय मल्हारची हीच इच्छा आहे की सर्व गोविंदा सुखरूप चढून खाली उतरावेत. गेल्या वर्षी 8 थर, मागच्या वर्षी 8 थर, यावर्षी 9 थरांचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. पाहूया, अजूनही 20 दिवसाचा कालावधी आहे, प्रॅक्टिस करू आणि यावर्षी 9 थर. बेस्ट ऑफ लक दादा. नक्कीच यावर्षी 9 थर. जय मल्हार गोविंदा पदक. सुमित दादा भडकलाय, खूप छान असे शॉट मारलेत सुमित दादाने आत्ता जस्ट. आणि चेतन दादा पण खूप छान प्रकारे केलेला आहे कधीशींची मॅच. पाहूया आता मित्रांनो. सुमित दादा तर मारतच होता, आता प्रथमेश दादा पण मारतोय. BG6 क्लासिक आहे. बघूया आता लागतोय का षटकार. बापरे. आपल्या मोरा गावाचं ग्राउंड मेन हकदार मिथुन म्हात्रे, विकी त्यांच्या पाठीराखे पंकज पाटील, भूषण म्हात्रे, सुरेश आणि अर्जुन म्हात्रे. आणि हा मी काहीतरी ऐकलं
हरेश पांड्याने काहीतरी सकाळी नवीन व्हिडिओ अपलोड केला फेसबुकवर. त्याच्यामध्ये आपले दुष्यंत म्हात्रे पण आहेत. 40+ क्रिकेटमध्ये मावसाजी तुमचे रामतेरी गंगावली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच युनिक कॉन्टेंट आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. हां, मी आज पण काही कॉन्टेंट शूट नाही केलं. मी आता एडिट केल्यानंतर हा आउटरो शूट करतोय. पण हां, आपल्या चॅनलवर आता क्वालिटी कॉन्टेंट येणार आहे, तर नक्की बघायला विसरू नका मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे खूप काही पाहायला भेटणार आहे तुम्हाला इन फ्युचर आपल्या चॅनलवर. तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा. बाय बाय.